मुंबईतील एका मोठ्या सरकारी रक्तपेढीतून 128 रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या। त्यातील 55 पिशव्या रात्रीच गायब झाल्या। कुठे गेल्या, कोणाला दिल्या गेल्या, कोणालाही माहीत नव्हतं। हे कुठल्या सिनेमाचं कथानक नाही, हे जून 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्रात घडलेलं वास्तव आहे। आणि म्हणूनच आज मला तुमच्याशी बोलायचं आहे। रक्त हे फक्त एक द्रव नाही, ते तुमच्या कुटुंबातील कोणाचा जीव वाचवणारी एकमेव गोष्ट असू शकते। पण जर त्या रक्तावर विश्वास ठेवता येणार नसेल, जर ते चुकीच्या ठिकाणी पाठवलं गेलं असेल, जर त्याची गुणवत्ता तपासलीच गेली नसेल तर काय? म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ब्लड बँक कशी काम करते, कुठे चुका होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं रक्त घेताना काय काय गोष्टी तपासायच्या आणि रक्तदानाबद्दल समाजात पसरलेले सर्वात मोठे गैरसमज। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील एखादी माहिती उद्या तुमच्या कुटुंबातील एखाद्याचा जीव वाचवू शकते। नमस्कार, मी डॉक्टर गोरे, तुमचा ऑनलाईन फॅमिली डॉक्टर। सर्वप्रथम समजून घेऊया रक्तपेढी नेमकी म्हणजे काय। मित्रांनो, रक्तपेढी म्हणजे फक्त रक्त ठेवायची जागा असं अनेकांना वाटतं, पण प्रत्यक्षात ती एक अत्यंत नियंत्रित, वैज्ञानिक आणि जबाबदार आरोग्य सेवा आहे। रक्तदात्याकडून रक्त घेतलं जातं, त्यानंतर त्या रक्ताची HIV, हेपेटायटिस B, हेपेटायटिस C, सिफिलिस यासारख्या संसर्गजन्य आजारांची तपासणी केली जाते। त्यानंतर त्या रक्ताचे वेगवेगळे घटक तयार केले जातात, जसं की पॅक्ड रेड सेल्स, प्लेटलेट, प्लाझ्मा। हे सर्व घटक वेगवेगळ्या तापमानात, वेगवेगळ्या कालावधीसाठी सुरक्षित ठेवले जातात आणि गरजेनुसार योग्य रुग्णाला दिले जातात। म्हणजे एका रक्तदात्यामुळे 3 ते 4 वेगवेगळ्या रुग्णांचे जीव वाचू शकतात। पण एक महत्त्वाची गोष्ट, रक्त हे औषध नाही, ते जिवंत पेशींनी बनलेलं एक ऊतक आहे। त्यामध्ये लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा हे सर्व घटक असतात। प्रत्येक घटकाचं तापमान आणि साठवण्याचा कालावधी हा वेगळा असतो। पॅक्ड रेड सेल्स साधारणतः 2 ते 6 अंश सेल्सिअस तापमानात 42 दिवसापर्यंत साठवता येतात। प्लेटलेट्स फक्त 5 दिवस टिकतात आणि त्यांना सतत हलवतसुद्धा ठेवायला लागतं। फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा -18 डिग्री अंश सेल्सिअसमध्ये तापमानात साठवावं लागतं। या सगळ्यात फक्त एक छोटी चूक जर झाली, एका रात्रीसाठी चुकीच्या तापमानात रक्त राहिलं, तर ते रक्त निरुपयोगी होऊ शकतं आणि अशा रक्तामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो। आता बोलूया त्या घटनेबद्दल ज्यामुळे हा व्हिडिओ आज बनवणं गरजेचं वाटलं। मुंबईच्या चिंचपोकळी परिसरात एक ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आला। त्या शिबिरामध्ये 128 रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या। या सर्व पिशव्या जे मेट्रोपॉलिटन ब्लड सेंटरसाठी होत्या, पण त्यातील 55 रक्ताच्या पिशव्या कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, कोणतीही योग्य नोंद न करता बदलापूर येथील माया ब्लड बँकमध्ये पाठवण्यात आल्याचा आरोप झाला। आता क्षणभर विचार करा, एखादी गरोदर महिला असेल, थॅलेसेमियाचा रुग्ण असेल किंवा एखादा अपघातग्रस्त पेशंट असेल आणि त्याच्यासाठी राखून ठेवलेलं रक्त रात्रीच दुसऱ्या ठिकाणी पाठवलं गेलं असेल तर काय होईल? ही फक्त कल्पना नाही, अशा प्रकारच्या अनियमिततेमुळेच संपूर्ण राज्यात चिंता निर्माण झाली। FDA महाराष्ट्र आणि CDSCO यांनी संयुक्त तपासणी केली। या तपासणीमध्ये ब्लड कलेक्शन, स्टोरेज आणि क्वालिटी कंट्रोल यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचं सांगितलं गेलं। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईसुद्धा करण्यात आली। रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली। पण इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, या घटनेचा अर्थ असा अजिबात नाही की महाराष्ट्रातील सर्व रक्तपेढ्या असुरक्षित आहे। आज राज्यात शेकडो अधिकृत ब्लड बँक्स नियमांचं काटेकोर पालन करून प्रामाणिकपणे कामसुद्धा करत आहेत। FDA कारवाई करते याचाच अर्थ देखरेख यंत्रणा काम करत आहे। म्हणून प्रश्न हा नाही की सगळं चुकीचं आहे, प्रश्न हा आहे की आपण नागरिक म्हणून किती जागरूक आहोत। रक्तपेढीतून रक्त घेताना प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्याव्यात अशा महत्त्वाच्या गोष्टी। आता येऊया या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे। समजा रुग्णालयात तुमच्या नातेवाईकाला रक्ताची गरज पडली आहे, डॉक्टरांनी ब्लड बँकमधून रक्त आणायला सांगितलं। अशा वेळी नातेवाईक म्हणून तुम्ही काय करू शकता? या गोष्टी तपासण्याचा उद्देश डॉक्टरांवर किंवा ब्लड बँकवर अविश्वास दाखवणं अजिबात नाही, तर स्वतः जागरूक असणे हा आहे। चला आता एक एक मुद्दा समजून घेऊया। नंबर 1, परवानाधारक रक्तपेढीतूनच रक्त घ्या। कधीही अनधिकृत ठिकाणाहून किंवा संशयास्पद मार्गाने रक्त घेऊ नका। रक्त ही सामान्य वस्तू नाही, ते जीवन वाचवणारं एक उपचार माध्यम आहे। म्हणून नेहमी परवानाधारक आणि अधिकृत ब्लड बँकमधूनच रक्त घ्या। दुसरं, ब्लड ग्रुप जुळतो का ते तपासा। रक्ताच्या पिशवीवर लिहिलेला ब्लड ग्रुप आणि रुग्णाचा
ब्लड ग्रुप जुळतो का ही तपासणी ट्रान्सफ्युजन टीम करत असते, तरीसुद्धा नातेवाईक म्हणून लेबल पाहण्यात काहीच हरकत नाही. तिसरं, एक्सपायरी डेट तपासा. प्रत्येक ब्लड बॅगवर एक्सपायरी डेट असते. कालबाह्य रक्त कधीही वापरलं जाऊ नये. ही तपासणी फक्त 1 सेकंदात करता येते. चौथं, ब्लड बॅगचे सील तुटलेले नसावे. रक्ताची पिशवी पूर्णपणे सुरक्षित असावी. गळती, फाटलेला भाग किंवा कोणतंही नुकसान दिसत असेल तर लगेच ब्लड बँक अधिकाऱ्यांना सूचित करा. पाचवं, ब्लड बँकमधील रंग पहा. रक्ताचा रंग विशिष्ट असतो. रक्तामध्ये जर मोठ्या गुठळ्या दिसत असतील, विचित्र रंग दिसत असेल किंवा काही असामान्य बदल दिसत असतील तर स्वतः निर्णय घेऊ नका. ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. 6वं, तापमान आणि वेळ लक्षात ठेवा. रक्त हे फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर ठराविक वेळेतच वापरलं गेलं पाहिजे. ब्लड बॅग अनावश्यक वेळ, उन्हात किंवा इतर खोलीच्या तापमानात अजिबात ठेवू नका. 7वं, क्रॉस मॅच झाला आहे का हे नक्की तपासा. सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. क्रॉस मॅच म्हणजे रुग्णाचं आणि रक्तदात्याचं रक्त प्रयोगशाळेत जुळतं का याची खात्री करणं. क्रॉस मॅच शिवाय रक्त चढवू नये हा नियम आहे. 8वं, कोणता ब्लड कंपोनंट दिला जात आहे. रक्त म्हणजे फक्त रक्त नसतं. कधी फक्त पॅक्ड रेड सेल्स लागतात, कधी प्लेटलेट्स, कधी प्लाझ्मा, आणि म्हणून डॉक्टर कोणता घटक आणि का देत आहेत हे समजून घ्या. 9वं, ब्लड बॅगवरील माहिती जरूर वाचा. ब्लड बॅगवर डोनेशन नंबर, ब्लड ग्रुप, कंपोनंट टाईप, एक्सपायरी डेट अशी सर्व माहिती असते. ही माहिती रुग्णाच्या कागदपत्रांशी जुळते का हे पाहण्यात काहीही हरकत नाही. 9वं, पहिली 15 मिनिटे रुग्णाला एकटे सोडू नका. रक्त चढवायला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांमध्ये काही रुग्णांमध्ये ट्रान्सफ्युजन रिॲक्शन सुरू होऊ शकते, म्हणून या काळात रुग्णाजवळ नक्की राहा. 11वं, ही लक्षणं दिसली तर डॉक्टरांना लगेच सांगा. एक उदाहरण पाहूया. रक्त चढवायला सुरुवात केली, 15 मिनिटांनी रुग्ण म्हणाला मला थंडी वाजते. नातेवाईक म्हणाले एसीमुळे असेल, पण ती थंडी ट्रान्सफ्युजन रिॲक्शनची सुरुवात असू शकते. म्हणून ही लक्षणं दिसली तर क्षणाचाही विलंब करू नका. अचानक ताप येणे, थंडी वाजणे, अंगावरती पुरळ येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, पाठ किंवा कंबर दुखणे, घाम येणे, बेचैनी वाटणे, अशावेळी ताबडतोब डॉक्टरांना कळवा. स्वतः काहीही उपचार करू नका. 12वं, रक्ताचा वेग स्वतः वाढू नका. काही जण म्हणतात थोडं फास्ट चालू करा. ही खूप मोठी चूक आहे. रक्त किती वेगाने द्यायचं हे रुग्णाचं वय, हृदयाची स्थिती, आजार यावरती अवलंबून असतं आणि हा निर्णय फक्त डॉक्टरांचाच असतो. 13, स्वतःहून रक्ताची मागणी करू नका. प्रत्येक कमी हिमोग्लोबिनच्या रुग्णाला रक्त लागेलच असं नाही. काही वेळा आयर्न सप्लिमेंट्स, औषधं किंवा इतर उपचारसुद्धा पुरेसे असतात. म्हणून रक्त दिलं की लगेच बरं होतं हा गैरसमज मनातून काढून टाका. 14वं, आजच्या बातम्यांमुळे रक्तदानाला घाबरू नका. आज काही घटना घडल्या म्हणून सर्व ब्लड बँक्स असुरक्षित आहे असं अजिबात नाही. बहुसंख्य ब्लड बँक्स सुरक्षितपणे आणि नियमानुसार काम करत आहे. FDA सारख्या संस्था सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठीच आहे. तपासणी आणि त्या कारवाईसुद्धा करतात. 15वं, प्रश्न विचारण्यास घाबरू नका. रुग्णाचा नातेवाईक म्हणून तुम्हाला माहिती विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. सभ्यपणे प्रश्न विचारा. डॉक्टर असेल, नर्स असेल, ब्लड बँक अधिकारी असतील, हे सर्व तुमच्या मदतीसाठीच आहेत. जागरूक रुग्ण आणि जागरूक नातेवाईक हे सुरक्षित उपचारातील सर्वात मोठे भागीदार असतात. आता बोलूया त्या गैरसमजांबद्दल ज्यामुळे आजही हजारो लोक रक्तदान करण्यास घाबरतात आणि त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही. हे गैरसमज दूर करणं ही आपली आणि माझी सामाजिक जबाबदारी आहे. गैरसमज क्रमांक 1, रक्तदान केलं तर शरीरात रक्त कमी होतं आणि कमजोरी येते. हे पूर्णपणे खरं नाही. निरोगी व्यक्तीचं शरीर काही दिवसात नवीन रक्त तयार करतं. योग्य प्रमाणात पाणी प्या, पौष्टिक आहार घ्या आणि बहुतांश लोक 1-2 दिवसात नेहमीप्रमाणे काम करू शकतात. दुसरा गैरसमज, माझा ब्लड ग्रुप सामान्य आहे त्यामुळे माझ्या रक्ताची गरज नाही. हेही चुकीचं आहे. O पॉझिटिव्ह, A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह हे ब्लड ग्रुप्स सर्वाधिक आढळतात आणि म्हणूनच यांचीच मागणी सर्वाधिक जास्त असते. प्रत्येक रक्तदाता महत्त्वाचा असतो. गैरसमज क्रमांक 3, रक्तदान केल्याने मला संसर्ग होऊ शकतो. अधिकृत रक्तपेढ्यांमध्ये पूर्णपणे निर्जंतुक सिंगल यूज साहित्य वापरलं जातं, म्हणून रक्तदान करताना संसर्गाचा धोका अत्यंत कमी असतो. चौथा गैरसमज, एकदा रक्तदान केलं म्हणजे पुन्हा करता येत नाही. हेही चुकीचं आहे. वैद्यकीय निकष पूर्ण होत असतील तर पुरुष साधारणतः प्रत्येक 3 महिन्यांनी आणि महिला साधारणतः प्रत्येक 4 महिन्यांनी रक्तदान करू शकतात. नियमित रक्तदानामुळे दरवर्षी लाखो लोकांना जीवनदान मिळतं. गैरसमज क्रमांक 5, आजच्या बातम्या पाहता रक्तदान करणं सुरक्षित नाही. 1-2 समस्यांमध्ये त्रुटी आढळल्या म्हणून
संपूर्ण व्यवस्था असुरक्षित नाही असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. उलट FDA ने कारवाई केली याचाच अर्थ देखरेख यंत्रणा कार्यरत आहे. तुमच्या जवळच्या परवानाधारक आणि अधिकृत ब्लड बँकमध्ये रक्तदान करणं नेहमी सुरक्षित आहे. मित्रांनो, जर कधी तुमच्या कुटुंबात रक्ताची गरज पडली तर घाबरू नका. डॉक्टरांशी बोला आणि प्रश्न विचारा. रक्त कुठून येत आहे हे जाणून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं परवानाधारक विश्वासार्ह रक्तपेढीचाच वापर करा. आणखी एक विनंती, जर तुमचं वय योग्य असेल, तुमची तब्येत चांगली असेल आणि डॉक्टरांनी परवानगी दिली असेल तर नियमित रक्तदान करण्याचा संकल्प करा. तुम्ही दिलेली एक रक्तपिशवी एखाद्या अपघातग्रस्ताचा जीव वाचवू शकते. एका आईला तिच्या बाळासोबत घरी परतण्याची संधी देऊ शकते. थॅलेसेमियाने त्रस्त असलेल्या मुलाला एक नवीन आयुष्य देऊ शकते. कर्करोगाच्या रुग्णाला उपचार सुरू ठेवण्याची एक नवीन संधी देऊ शकते. लक्षात ठेवा, रक्त कारखान्यात तयार होत नाही, ते प्रयोगशाळेत तयार होत नाही, ते फक्त एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला मिळू शकते. म्हणून रक्तदान करा, जागरूक राहा आणि हा व्हिडिओ किमान एका व्यक्तीला नक्की पाठवा, कारण योग्य वेळी मिळालेली योग्य माहिती एखाद्याचा जीव वाचवू शकते. नमस्कार, मी आहे डॉक्टर गोरे, तुमचा ऑनलाईन फॅमिली डॉक्टर. आणि अशाच विश्वासार्ह वैज्ञानिक आणि सोप्या भाषेतील आरोग्यविषयक माहितीसाठी डॉक्टर गोरे वेलनेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.